या ठिकाणी मुंबईतील आपण ही दृश्य पाहतोय। मुंबईत जोरदार पाऊस सध्या बरसतोय। माटुंगा परिसरातील ही दृश्य आहेत। रेल्वे ट्रॅकवर पाणी साचण्यास आता सुरुवात झालेली आहे। प्रवाशांची त्यामुळे आता कसरत होतीये। मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे। सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे आणि याचा थेट परिणाम आता मध्य रेल्वे वाहतुकीवर झालाय। माटुंगा परिसरातील ही दृश्य आहेत। प्रवाशांची मात्र या ठिकाणी मोठी कसरत सुरू आहे। या ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याची ही दृश्य आहेत। मुंबईत सकाळपासूनच पावसाने जोरदार अशी हजेरी लावलेली आहे आणि याचा आता थेट परिणाम हा मध्य रेल्वे वाहतुकीवर झालेला आहे। त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत। तर पाण्यातून वाट काढत या ठिकाणी प्रवाशांची ही कसरत सुरू आहे। सध्या माटुंगा परिसरातील ही दृश्य आपण पाहतोय। या ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर एक पावसाचं पाणी साचलेलं आहे। मुंबईत पावसाने दमदार अशी एंट्री मारलेली आहे। सलग 3 दिवसापासून मुंबईत हा पाऊस बरसतोय। त्यामुळे या पावसाचा परिणाम आता थेट लोकल सेवेवर देखील झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत। माटुंगा परिसरातील ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। रेल्वे रुळावर पाणी साचलेलं आहे। त्यामुळे हे प्रवासी या पाण्यातूनच वाट काढत कसरत करताना दिसतात। या ठिकाणी माटुंगा रेल्वे स्थानकावरील ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। मुसळधार पावसाचा परिणाम थेट मध्य रेल्वेवर झाला। मुसळधार पावसाचा परिणाम सध्या मध्य रेल्वेवर झालेला आहे। मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे। माटुंगा रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेलाय। प्रवाशांची मात्र त्या ठिकाणी कसरत सुरू आहे। पाण्यातून वाट काढत हे प्रवासी प्रवास करतात। तर सध्या माटुंगा रेल्वे ट्रॅकवर हे पाणी साचलेलं आहे। जोरदार पावसाचा परिणाम सध्या लोकल सेवेवर झालाय। मध्य रेल्वे वाहतूक खोळंबलेली आहे। यावर आपण अधिक अपडेट घेणार आहोत। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री आचार्य प्रधान आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत। भाग्यश्री, नक्की काय आहे तिथली सद्य परिस्थिती? कशा प्रकारे प्रवासी त्या ठिकाणी पाण्यातून वाट काढतायत? भाग्यश्री, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय की सायन ते माटुंग्याच्या नक्कीच कृपा, सायन ते माटुंग्या दरम्यान ट्रॅकवर जे आहे ते मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। त्यामुळे काही ट्रेन ज्या आहेत त्या सायन ते माटुंग्याच्या दरम्यान थांबवल्या जातात आणि अत्यंत लाईन लागलेली आहे तिथे मोठ्या प्रमाणात ट्रेनची। हळूहळू ट्रेन पुढे सरकतात, मात्र त्याला अत्यंत वेळ लागतोय। त्यामुळे प्रवासी मध्येच उतरून ट्रॅकवरनं प्रवास करण्यास सुरू केलेला आहे प्रवाशांनी। आपण बघू शकतो की ट्रॅकवर आपण आता सध्या गर्दी पाहतोय। खरं तर या पाणी साचलेल्या ट्रॅकमधनं वाट काढणं देखील प्रवाशांना कठीण झालेलं आहे। अनेक प्रवासी पडलेले देखील आपल्या दृश्यातनं आपण बघतोय। मात्र आता जर बघितलं तर ट्रेन अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे आणि साधारणतः मध्य रेल्वे जवळपास विस्कळीत होण्याच्या मार्गावर आहे। खरं तर मध्य रेल्वेने ज्या दिवशी 2 दिवसापूर्वी ट्रॅकवर पाणी साचलं होतं त्यावेळेला खबरदारी घेण्याचा प्रयत्न केला होता। आता देखील मध्य रेल्वेतर्फे कर्मचारी जे आहेत ते उभे करण्यात आलेले आहेत, जेणेकरून कुठल्याही पद्धतीत रेल्वे थांबू नयेत यासाठी काळजी घेतली जाते। मात्र या सगळ्याला कुठेही यश येताना पाहायला मिळत नाहीये। सायन ते माटुंग्या दरम्यान रेल्वे खोळंबलेल्या पाहायला मिळतात। एक एक रेल्वे हळूहळू करून सोडल्या जात आहेत। मात्र आपण बघतोय की तोपर्यंत प्रवासी ट्रॅकवरनं चालणं जे आहे प्रवाशांनी ते सुरू केलेलं आहे। खरं तर चाकरमानी सकाळीच मुंबईला कामासाठी पोहोचलेले होते आणि आता मात्र पाऊस जवळपास 10:30 नंतर पावसाची जो जोर आहे तो वाढलेला आहे। अजूनही पाऊस देखील थांबायचं नाव घेत नाहीये। त्यामुळे कुठेतरी चाकरमान्यांच्या अडचणी आहेत त्या संध्याकाळपर्यंत वाढतील अशी शक्यता देखील वर्तवण्यात येते। कृपा, भाग्यश्री, रेल्वे प्रशासनाकडून या संदर्भात कोणती खबरदारी घेण्यात येते? प्रवाशांचे हाल होत आहेत, रेल्वे खोळंबलेली आहे। रेल्वे प्रशासनाकडून नेमकी कशा प्रकारे खबरदारी घेण्यात येते?
रेल्वे प्रशासन हळूहळू का होईना गाड्या पुढे पुढे सोडण्याचा प्रयत्न करतेय. याचबरोबर काही माणसं देखील रेल्वे प्रशासनाने रुळाच्या आजूबाजूला उभे केलेली आहे. मात्र या सगळ्याला फारसं यश येताना पाहायला मिळत नाहीये. कारण तोपर्यंत आपण बघतोय की जे प्रवासी आहेत ते रेल्वेमधनं उतरून खाली ट्रॅकवरनं त्यांनी चालणं जे आहे ते सुरू केलेलं आहे. आणि मी आता आपण दृश्यांमधनं बघू शकतो की दादर स्टेशनला मी आहे आणि दादर स्टेशनला ट्रॅकवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे. मध्य रेल्वे असो किंवा पश्चिम रेल्वे असो आपण बघू शकतो की एक माणूस जो आहे तो चालता चालता पडलेला आहे आणि अशा पद्धतीने मार्ग काढता काढता पाय घसरून पडतायत प्रवासी. मात्र रेल्वे प्रशासन याची काळजी घेताना कुठेही पाहायला मिळत नाहीये. कुठेतरी मागे त्यांचे कर्मचारी उभे आहेत. मात्र रेल्वे ज्या आहेत त्या लाईन एका पाठोपाठ एक थांबवल्यात. हळूहळू का होईना सोडण्याचा प्रयत्न करतायत. पण सगळ्याला या रेल्वे प्रशासन कुठेतरी कमी पडताना पाहायला मिळत आहे. कृपा, निश्चितच भाग्यश्री, पावसासंदर्भातील अपडेट्स आपण घेतच राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेट बद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.